सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग गावात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे। फिर्यादी सूरज अजित भोसले वय वर्ष 29 किराणा व्यवसाय यांच्या तक्रारीवर अयाज अशफाक शेख राहणार पंचशील नगर वैराग यांच्या विरोधात कलम 324(2), 351(2), 351(3) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। 30 ऑक्टोबर 25 रोजी सायंकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास माढा रोडवरील भोसले ट्रेडर्स या किराणा दुकानासमोर ही घटना घडली होती। संशयित आरोपी अयाज शेख याने किराणा दुकानात जाऊन पोलिसांना माझे नाव का सांगितले असा जाब विचारत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। किराणा दुकानदाराने पोलीस तक्रार देताच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आणि वैराग गावात धिंड काढली। संशयित आरोपी अयाज अशफाक शेख 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी हातात लोखंडी कोयता घेऊन दुकानासमोर आला। किराणा दुकान चालकावर आरोप केला, तुम्ही मागील प्रकरणात माझे नाव पोलिसांना का सांगितले असा जाब विचारत शिवीगाळ केली। दुकानाच्या काउंटरवरील कॅटरिंगसाठी ठेवलेल्या काचेच्या फ्रीजवर कोयत्याचे जोरदार वार केले। अशफाक याच्या हल्ल्यामुळे किराणा दुकानातील फ्रीजचे अंदाजे 10 ते 12 हजार रुपयांचे नुकसान झाले। आरोपीने किराणा दुकानदाराला धमकी देत तुला जिवंत सोडणार नाही असंही सांगितले। किराणा दुकानदार भोसले यांनी पोलिसांना माहिती देताच ताबडतोब पोलीस दाखल झाले। कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या अशफाक शेख याला कोयत्यासह ताब्यात घेतले। पोलिसांनी स्थानिक शांती राखण्यासाठी तसेच लोकांमधील भीती कमी करण्यासाठी आरोपीला पकडून त्याची धिंड काढली। वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गावडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, अशा प्रकारच्या वर्तनाला प्रशासन कटाक्षाने बघणार आहे। अशी कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करणं पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे असंही ते यावेळी म्हणाले।